नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा मल्टी स्टेट बद्दल चर्चा करणार आहोत. श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा ही देशातली सहकारी तत्वावर मल्टी स्टेट असणारी हाऊसिंग क्षेत्रातली एकमेव संस्था आहे. सहकार क्षेत्रातील रोल मॉडेल म्हणून ह्या संस्थेकडे पाहिलं जातं आणि ह्या संस्थेविषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत या संस्थेचे संस्थापक ML चौगुले. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी चौगुले सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. चौगुले सरांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास चौगुले सर हे श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा आणि ज्ञानदी प्रबोधिनी गडहिंग्लज संस्थेचे स्थापनेपासूनच अध्यक्ष आहेत. 2010 मध्ये आजरा महाविद्यालयातील उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी आणि शिवाजी विद्यापीठाच्या 6व्या वेतन आयोगातील उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळेच कुलगुरू डॉक्टर NJ पवार यांच्याकडून त्यांना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 293 महाविद्यालयांच्या प्रशासकीय सेवकांमधून कुलगुरू नियुक्त सिनेट सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. तर 2017 मध्ये सिनेटच्या निवडणुकीमध्ये पदवीधर मतदारसंघातून पहिल्या पसंतीच्या सर्वाधिक मतांनी दुसऱ्यांदा सिनेट सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या विविध समित्यांवरती आता सदस्य म्हणून ते काम पाहत आहेत आणि शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय शिखर समितीचे ते सदस्य म्हणून कार्यरत देखील आहेत. विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या कामकाजासंबंधी वेगवेगळ्या ठिकाणी तज्ञ व्यक्ती म्हणून ते मार्गदर्शनही करत असतात. चला तर आज आपण ह्या संस्थेविषयी आणि संस्थेच्या भविष्यातील एकूणच योजनांविषयी चर्चा करणार आहोत चौगुले सरांशी. तेव्हा लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मला तुमच्याकडनं एकूणच रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स लिमिटेड बद्दल जाणून घ्यायचे आणि ही मल्टी स्टेट खरं तर बँक आहे. ह्या एकूणच संस्थेची स्थापना कुठल्या मुख्य उद्देशाने करण्यात आली त्याबद्दल काय सांगाल? मॅडम, मी आजरा महाविद्यालयामध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत होतो. त्यावेळी 1996 मध्ये आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी राष्ट्रीयकृत बँकेकडे घर बांधणीसाठी कर्जाची मागणी केली. त्यावेळी 1-1 लाख रुपये कर्ज द्यायला 6-6 महिने लागत होते. बरं. मग नोकर पसंतीतून घेतलेल्या कर्जाला आयकर सवलत मिळत नव्हती. मग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स संस्था एखादी असावी म्हणून माझ्या सहकारी प्राध्यापकांनी मला सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही 14 ऑक्टोबर 1996 रोजी आजऱ्याचे ग्रामदैवत श्री रवळनाथाच्या नावानं श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीची केवळ 10,000 भाग भांडवल आणि 18 सभासद याच्यावरती आम्ही संस्थेची स्थापना केली. अरे वा. म्हणजे प्राध्यापकांना वेळेत कर्ज मिळावेत या उद्देशाने आम्ही संस्थेची स्थापना केली. बरोबर. घर बांधणीसाठी. अगदी. आता तुम्ही म्हणालात तसं की मुख्य हेतू काय होता तर प्राध्यापकांना घर बांधता यावं, त्यांनी उत्तम असे त्यांना घर बांधण्याची सोय करून देण्यात यावी, लोन मिळावं, ह्या सगळ्याच्या उद्देशाने तुम्ही खरं तर ह्या संस्थेची स्थापना केली आणि हे मला वाटतं 25वे वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष सध्या ह्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचं आहे. मला सांगा की एकूणच ह्या संस्थेला तुम्ही म्हणाल तर सगळी कमीत कमी सभासद होते आणि आता सध्या किती सभासद आहेत आणि किती ठेवीदार आहेत? आता सध्या 8,000च्या वर सभासद आहेत. 325 कोटीच्या ठेवी आहेत मॅडम. अरे वा. असं म्हणजे साधारणपणे 25 वर्षांमध्ये ही एवढी खरं तर तुम्ही किमया गाठलेली आहे, एवढं यश गाठलेलं आहे. आपण पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये ही संस्था जेव्हा सुरू झाली तेव्हापासून तुम्ही खरं तर ह्या संस्थेमध्ये आहात. कसा एकूणच हा प्रवास होता? ह्या संस्थेबद्दल काय सांगाल अजून? पहिल्यांदा संस्था ज्या उद्देशाने मी स्थापन केली, सभासदांना वेळेत कर्ज मिळावेत आणि कमी व्याजदरात मिळावेत आणि संस्थेचा कारभार काटकसरीने चालावं म्हणून मी आजऱ्यामध्ये भाड्याच्या घरामध्ये राहत असलेल्या मध्ये तिथं संस्थेचे कामकाज सुरू केलं. सुरुवातीला एकही क्लार्क नाही, एकही शिपाई नाही, सर्व काम मी स्वतः पाहत होतो गेली 3 वर्षे त्यावेळी. आणि 3 वर्षांनंतर ज्यावेळी 1 कोटीच्या वर संस्था गेली, 1 क्लार्क आणि 1 शिपाई नेमला आणि आजऱ्यामध्ये कार्यालय सुरू केलं. म्हणजे संस्थेचा उद्देश काटकसरीनं करण्याच्या हेतूनं आम्ही प्रत्येक महिन्याला संचालकांच्या घरी मिटिंगा घेत होतो मॅडम. बरं. आणि मग पहिल्या वर्षापासून संस्थेला नफा झालेला आहे. बरोबर. ह्या उद्देशानं मग असे संस्था वाढत वाढत गडिंग्लजमध्ये आम्ही ॲड दिली. त्याच्यानंतर 2002 मध्ये गडिंग्लज शाखा सुरू केली. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे मग 2006 मध्ये चंदगडमध्ये शाखा सुरू केली. 2009 मध्ये नेसरीमध्ये शाखा सुरू केली.
आणि 2010 मध्ये मी सिनेट मेंबर झालो. अरे वा. हां, त्याच्यामुळे कोल्हापूरमध्ये शाखा सुरू करण्याचे अनेक प्राध्यापक, विद्यापीठातले अधिकारी आणि मला गळ घातली. अरे वा. हां, त्यामुळे 2012 मध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू एन जे पवार सर आणि ॲडिशनल कलेक्टर अप्पासाहेब धुळाज कोल्हापूरचे यांच्या शुभ हस्ते 2012 मध्ये जून 2012 मध्ये कोल्हापूरमध्ये संस्थेची शाखेची सुरुवात केली. त्याच्यानंतर जयसिंगपूरमध्ये 2015 मध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव आता राज्यसभेचे सदस्य आहेत, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, ते नियोजनाचे सदस्य होते, त्यांच्या शुभ हस्ते जयसिंगपूरमध्ये शाखा सुरू केली. आमच्या चंदगड शाखेतील, गडिंग्लज शाखेतील काही लोक कर्नाटकमध्ये राहत होते, बेळगावमध्ये राहत होते. निप्पाणी हे कर्नाटकमध्ये आहे आणि देवचंद कॉलेज, अर्जुन नगर हे शिवाजी विद्यापीठाशी जोडलेले आहेत. मग ते निप्पाणमध्ये घरं बांधकाम करण्यासाठी आम्हाला फक्त महाराष्ट्र ज्युरिडिक्शन असल्यामुळे कर्नाटकात कर्ज देत नव्हते. बरोबर. मग त्यांच्या मागणीनुसार आम्ही मल्टीस्टेटमध्ये गेलो. मग 18 मार्च 2015 मध्ये संस्थेचे मल्टीस्टेटमध्ये रूपांतर झालं. आणि त्याच्यानंतर 2016 मध्ये त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या शुभ हस्ते बेळगावमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये शाखेची सुरुवात केली. त्याच्यानंतर 2017 मध्ये अरुण जेटलींचे जॉईंट सेक्रेटरी आनंद पाटील यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2017 मध्ये निप्पाणीमध्ये शाखा सुरू केली. त्याच्यानंतर कोकणामध्ये शाखेची मागणी झाली. तिथले SRM कॉलेजचे प्राध्यापक आजऱ्यामध्ये येऊन कर्ज काढली, सर तुम्ही कोकणामध्ये काय शाखा घडत नाही. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ येते जानेवारी 2020 मध्ये ज्येष्ठ अर्थतज्ञ, संगणक तज्ञ डॉक्टर अच्युत गोडबोले यांच्या हस्ते शाखेची सुरुवात केली. अशा प्रकारे आता 9 शाखा कार्यरत आहेत. बरोबर. आणि मला वाटतं की देशातल्या सहकारी संस्थांमधली ही एक अशी संस्था आहे की ती मल्टी स्टेट आहे. आणि अर्थातच ह्याचं आपण बघितलं तर ठेवीदारही जास्त आहेत आणि सगळे सुशिक्षित नोकरदार वर्ग आहेत. आणि या सगळ्यांसाठी तुम्ही हाऊसिंग लोन उपलब्ध करून देता. ज्यांना हे लोन उपलब्ध होत नाही त्यांच्यासाठी देखील हे लोन आता उपलब्ध होतं ह्या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून आणि या कार्यातून. त्याचबरोबर केवळ फक्त हाऊसिंग लोन नाही तर फ्लॅट, ज्यांना प्लॉट हवा आहे त्यांच्यासाठी देखील खरं तर हे लोन उपलब्ध होत आहे. या सगळ्याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. मात्र या संस्थेची एकूण काही वैशिष्ट्ये आहेत का, तर त्या वैशिष्ट्यांबद्दल काय सांगाल? हा, संस्थेची खूप काही अशी वैशिष्ट्ये आहेत. राष्ट्रीयकृत बँका प्लॉट परचेससाठी लोन देत नाहीत. बरोबर. पहिल्यांदा प्लॉट नसेल तर मी घर कसं बांधकाम करणार, म्हणून आम्ही पोटनियमामध्ये एनए प्लॉटसाठी 75 लाख रुपये कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून घेतली. त्याच्यामुळे पहिल्यांदा आमच्याकडे जे सभासद प्लॉट घेण्यासाठी कर्ज देतात, नाही 1-2 वर्षात लगेच राष्ट्रीयकृत बँका कसं प्लॉट घेऊन कर्ज देतात, 6 महिन्याच्या आत घर बांधण्याची अट असते. आमच्याकडे तशी अट नाही. 5-10 वर्षानं लोन जरा निम्म झालं, कमी झालं तर मग नंतर ते घर बांधण्यासाठी कर्ज घेऊ शकतात. हा एक वेगळं वैशिष्ट्य आहे आमच्याकडं. प्लॉटसाठी कर्ज देतो. त्याचबरोबर संस्था वाढण्याचं म्हणजे आमच्याकडे वीज बिल कलेक्शन सेंटर आहे प्रत्येक शाखेमध्ये महाराष्ट्र MSEBचं. त्यामुळे संस्थेची पब्लिसिटी खूप झाली. हे एक मोठं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आम्ही महिलांना आणि आर्मी पर्सनना 5% कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देतो. पण मग ज्येष्ठ नागरिकांचं? हो, ज्येष्ठ नागरिकांना ठेवीमध्ये 0.5% व्याजदर देतो ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी असं. आणि काही ज्येष्ठ नागरिक म्हणजे माझी सर्व्हिस 4 वर्षे झाली, 5 वर्ष झाली, राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत मॅडम. आम्ही काय करतो, आफ्टर रिटायरमेंट झाल्यानंतर काही बेनिफिट्स त्यांना मिळतात. प्रॉव्हिडंट फंड म्हणा, ग्रॅज्युएटी म्हणा. मग ते बेनिफिट्स मिळाल्यानंतर मी कर्जाची सगळं संपूर्ण रक्कम भरू शकतो. माझी 1-2च वर्षे सर्व्हिस आहे आणि मला 10 लाख कर्ज पाहिजेत. आम्ही 10 वर्षाचे पिरियड देऊन हप्ता कमी बसेल असं आम्ही त्यांना कर्ज उपलब्ध करून देतो. त्यांचं घर होते. शेवटी काही नोकरदार घर बंद करतात ना. बरोबर आहे. हा एक मोठं एक वेगळे वैशिष्ट्य आहे आमचं. म्हणजे सर्व्हिस कमी पिरियड असली तर सुद्धा आम्ही त्यांना कर्ज देऊ शकतो. आणि आफ्टर रिटायरमेंटचे बेनिफिट आल्यानंतर ते कर्ज नील होते. किंवा असे काही प्राध्यापक आहेत की त्यांना 80,000, 90,000, 70,000 पेन्शन आहे. बरेचसे प्राध्यापक कुलगुरू सारखे लोक आमच्याकडे सभासद आहेत. मग आफ्टर रिटायरमेंट त्या पेन्शनवरती सुद्धा टॅक्स बसतोय. मग ते पेन्शन मधून आमचे हप्ते देतात, त्यांना इन्कम टॅक्सचा बेनिफिट मिळतोय. हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे अशी अनेक असंख्य वैशिष्ट्ये आहेत. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी सुद्धा खूप आहेत.
हो, ते सामाजिक बांधिलकीच्या प्रश्नाकडे मी येणारच आहे, कारण की आम्ही ज्या पद्धतीने तुम्ही मगाशी चर्चा करताना बोललात की सामाजिक भानही राखलं जातं या संस्थेमार्फत, आणि आज अनेक खरं तर स्तरावरती तुम्ही प्रत्येक वेळेस पहिल्यांदा सगळ्यात अगोदर तिथे मदत पोहोचवत असतात. याबद्दल चर्चा करूयाच, पण तत्पूर्वी एक महत्त्वाचा प्रश्न. आज खरं तर हाऊसिंग फायनान्स च्या माध्यमातून तुम्ही आज अनेकांना घरांसाठी हे लोन उपलब्ध करून देतात. मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाचं खरं तर घर घेण्याचं स्वप्न असतं. नरेंद्र मोदींचं 2022 पर्यंत भारतातील सर्वांना घराचं स्वप्न आहे ना, बरोबर, त्या उद्देशानं आम्ही प्रत्येकांना घर उपलब्ध हवं, मध्यमवर्गीय लोकांना कमीत कमी व्याजदरामध्ये, हे एक मोठं आमचं काम सुरू आहे. बरोबर. आतापर्यंत अनेकांना तुम्ही कर्ज उपलब्ध करून दिले, अनेकांची घरं ह्या सगळ्या माध्यमातनं झालेली आहेत. मला सांगा, एकूणच तुमचं कार्य कसं चालतं, हे कामकाज कसं चालतं? एकूण 9 शाखेतर आमचं कामकाज चालतं. सध्या 112 कर्मचारी आहेत आमच्याकडे, वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, आणि ठेवीच्या माध्यमातून आम्ही कर्ज उपलब्ध करून देत असतो. लोकांचा विश्वास आहे. सुरुवातीपासून आम्ही राजकारण विरहित ही संस्था ठेवलेली आहे. बरं. मग सर्व त्याच्यामुळे लोकांचा एक विश्वास, हल्ली सहकार क्षेत्रावर विश्वास असणं म्हणजे फार जोखमी, आणि ठेवी वाढवणं म्हणजे फार जोखमी असतं. लोकांचा विश्वास बसत नाही. त्याच्यामुळे सुरुवातीपासून आम्ही राजकारण विरहित संस्था ठेवल्यामुळे, आणि आमच्याकडे नोकरदार आणि कुलगुरू सारखे, IAS ऑफिसर सारखे आमच्याकडे सभासद असल्यामुळे, त्याच्यामुळे लोकांचा बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा आहे, वेगळा प्रकार. त्याच्यामुळे आमच्याकडे सतत ठेवी ह्या वाढत असतात. बरोबर. आणि मला वाटतं की तुमच्या संस्थेमध्ये जे कोणी आता कर्मचारी काम करतायत ते सगळे रिटायर्ड झालेले आहेत, आणि त्यांना एक चांगला असा अनुभव आहे. त्यांच्या पाठीशी अनुभव असल्यामुळे कुठेतरी ही संस्था अजूनच नावारूपास येते, प्रगती करते असं वाटतंय. आणि संस्थेचे कर्मचारी एक जास्त इम्पॉर्टंट वर्ग आहे. बरोबर आहे. कारण का, सभासदांना सेवा देण्यासाठी कर्मचारी हे तत्पर असणं आवश्यक आहे, क्वालिफाईड असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे कर्मचारी नेमताना सुद्धा आम्ही नॅशनल बँकेमध्ये जसं मेरिटने नेमतात, त्यांची टेस्ट घेऊन, रिटर्न टेस्ट, ओरल, त्या पद्धतीनं मी आमच्या संस्थेमध्ये कर्मचारी नेमत असताना बीकॉम ग्रॅज्युएटच, आमची फायनान्शियल इन्स्टिट्यूट असल्यामुळे, बँकिंग क्षेत्रात आम्ही काम करत असल्यामुळे बीकॉम ग्रॅज्युएट असणाऱ्या आम्ही ऍड करतो. ॲडव्हर्टाईज नंतर त्यांची रिटर्न टेस्ट घेतो, नंतर ओरल घेतो, मेरिटनं लगेच आम्ही वेबसाईटला त्यांचा निकाल लावतो. या पद्धतीने आम्ही कर्मचाऱ्यांचे वर्ग नेमत असल्यामुळे, आणि त्यांना वेळोवेळी आम्ही ट्रेनिंग देत असतो. अपॉइंटमेंट झाल्यानंतर महिन्यातून किमान एकदा तरी ट्रेनिंग असते आमचं. आणि त्याच्यामुळे सभासदांना सेवा कशा प्रकारे द्यायची, तत्पर सेवा कशी द्यायची, सिनियर सिटीजनला सेवा कशी द्यायची, हे सगळं शिकवलं जातं. त्यामुळे नोकर वर्गांची सभासदांना देणारी सेवा आहे की नाही, ही अत्यंत चांगली असल्यामुळे सभासदांचा, ठेवीदारांचा संस्थेचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी, अर्थातच विश्वास वाढतोय, आणि त्यामुळे नक्कीच सभासदही वाढत आहेतच. मात्र एकूणच कर्मचारी कल्याण योजनेबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे. ही योजना म्हणजे नेमकं काय आहे, त्याबद्दल काय सांगाल? कर्मचाऱ्यांना सुद्धा आम्ही योजना खूप चांगल्या राबवलेल्या आहेत. शेवटी कर्मचारी समाधान असेल तर ते सभासदांना चांगली सेवा देणार. बरोबर आहे. म्हणून पहिल्यांदा आम्ही कर्मचाऱ्यांना 6th पे, मी कॉलेजमध्ये काम करत असताना मी 6व्या वेतन आयोगामध्ये वेतन आयोगाप्रमाणे हे घेत होतो, म्हणजे पगार. मग माझ्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा 6th पे प्रमाणे मी पगार लागू केला. अरे वा. त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी, त्यांना त्यांचं स्वतःचं घर उभारण्यासाठी त्यांना कर्जाच्या व्याजदरामध्ये 1% सवलत, त्यांच्या ठेवी असतील कर्मचाऱ्यांना, मग त्या ठेवीवरती 10% व्याज जादा, अशा विविध योजना. आणि त्याच्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यांचं 2-2 लाख रुपये विमा आम्ही उतरवलेला आहे. हे एक वेगवेगळे, कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांचा विमा उतरवले जात नाही, परंतु आम्ही प्रत्येक कर्मचाऱ्यांचे 112 कर्मचाऱ्यांचं 2-2 लाख रुपये, कुठल्याही कारणानं, कोरोनाने मृत्यू होऊ देत, काही होऊ देत, कुठल्याही कारणानं 2-2 लाख रुपये आम्ही दरवर्षी विमा उतरवले जातो. ही एक योजना कर्मचाऱ्यांना लागू केलेली आहे. असे वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आम्ही लागू केल्यामुळे कर्मचारी वर्ग समाधानी आहेत. अगदी, म्हणजे सभासदांबरोबरच खरं तर कर्मचाऱ्यांचा देखील तितकाच तुम्ही खरं तर विचार करताय, आणि म्हणूनच त्यामुळे रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स लिमिटेड एक वेगळ्या स्तरावरती पोहोचलेली असं म्हणायला हरकत नाही ही संस्था. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न. आता आपण बघतोय हा जो कोरोनाचा काळ सुरू आहे, त्यामुळे बऱ्याचदा सोशल डिस्टन्सिंग ठेवावं लागतंय, बँकेत येऊ शकत नाहीयेत सभासद, तर अशा वेळेस तेव्हा तुम्ही काय नेमकं कशा पद्धतीने सुविधा पुरवल्यात? ह्या कोरोनाच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना आम्ही वेळोवेळी ट्रेनिंग देत असल्यामुळे
सिनियर सिटीजनना घरपोच सेवा देत असल्यामुळं आम्ही सर्व शाखेच्या शाखा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. ह्या कोरोना काळामध्ये लोक येऊ शकत नाहीत, परंतु आमची फायनान्शियल इन्स्टिट्यूट असल्यामुळं हे इसेन्शियल सर्व्हिसमध्ये आम्ही मोडत असल्यामुळं आमची संस्था कायमपणे सुरू होती. एखादा कर्मचारी म्हणजे एखादा सभासदाचा ठेवीदारचा फोन आला, सर मला पैसे पाहिजेत, आमचा कर्मचारी घरपोच सेवा देत होते. अरे वा. त्यांना पैसे भरायचे असतील तर आमचा कर्मचारी परत त्यांच्या घरी जात होते पैसे आणायला. एखादा कर्जदाराचा हप्ता भरायचा असेल तर पैसे आणायला आमच्या कर्मचारी घरी जात होते. म्हणजे कोरोना काळात सुद्धा आमची संस्था अगदी व्यवस्थित सभासदांना ट्रीटमेंट देत होती. अगदी. आता हफ्त्याबद्दल आपण बोललात तर मला ह्याच अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कारण की आता बघितलं तर ह्या कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्याचबरोबर पगारही अनेकांचे कमी झाले किंवा मिळालेच नाहीत अशी देखील परिस्थिती होती. तर अशा या नोकरदार वर्गासाठी तुम्ही काही योजना राबवल्या का या कोरोना काळात खास करून? नोकरदार वर्गासाठी असे काही योजना म्हणजे आमच्यात जास्तीत जास्त हे कर्जदार हे शासकीय नोकर आहे, मध्यमवर्गीय नोकरदार आहेत, त्यामुळे त्यांचे वेळेत पगार होत होते. त्यामुळे आमच्या हप्ते वसुलीसाठी आम्हाला तेवढा त्रास झालेला नाही. पण मग त्यांना तुम्ही जेव्हा सुविधा देत होतात, घरपोच सुविधा तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली आहे, ही सेवा फार महत्वाची, कारण की ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडू शकत नाही ह्या सगळ्याच्या काळामध्ये. तर डिजिटल देखील तितकंच तुम्ही करता का, किंवा ह्या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने पुढे आलात? हो, डिजिटलायझेशन तर आमची संस्था अपडेट नेहमीच असते. आमच्याकडे RTGS, NEFT, मायक्रो ATM आहे, डेबिट कार्ड आहे, सर्व काही सुविधा आमच्याकडे, फोन पे आहे, असे सर्व काही सुविधा आमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे त्या सुविधाद्वारे आम्ही सभासदांना सेवा पुरवत होतो. बरोबर. अर्थात आपण ह्या संस्थेबद्दल अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. सामाजिक एकूणच आपुलकी तुम्ही दाखवलेली आहे बऱ्याचदा, ह्या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायचे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा मल्टीस्टेट याबद्दल जाणून घेतो, ह्या संस्थेबद्दल जाणून घेतो. आणि आपल्या सोबत आहेत चौगुले सर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी संस्थेच्या एकूणच काय काय योजना आहेत ह्याबद्दल आपण जाणून घेतलं, मात्र एकूणच भविष्यातल्या काय योजना असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल? हां, भविष्यामध्ये आम्ही आणखी एक शाखा विस्तार करणार आहेत. आणखी 2-4 शाखेची मागणी केलेली आहे. पुणा, कराड, सांगली असं ते एक विचार आहे भविष्यामध्ये. त्याचबरोबर संस्थेचं रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे आता. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ह्या कोरोना काळामध्ये आम्हाला कार्यक्रम घेता आले नाहीत. कोरोनाचा पिरियड संपल्यानंतर, कमी झाल्यानंतर प्रत्येक शाखेमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही जागो हिंदुस्थानी सारखा प्रत्येक शाखेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करणार आहे. त्याचबरोबर एक चांगला व्याख्यान आयोजित करणार आहे. त्याचबरोबर येत्या 2-4 वर्षात ठेवीचं 325 कोटी आहेत ते 500 कोटीपर्यंत ठेवीचं उद्दिष्ट आम्ही गाठण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ह्या सध्या भविष्यातील आमच्या योजना आहेत. अगदी. आणि मला वाटतं की या भविष्यातल्या योजना नक्कीच साकार होणार आहेत, कारण की तुम्ही त्या ज्या पद्धतीने काम करतायत आणि संस्थेचे सभासद किंवा संस्थेमध्ये असलेले कर्मचारी ते खूप छान पद्धतीने काम करतायतच आहेत. मात्र एक महत्त्वाचं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे, ते म्हणजे समाजसेवेचा विडा तुम्ही उचललेला आहे. कुठलाही अपघात झाला किंवा कुठलाही पूर आला, कधीही कोरोना काळातही तुम्ही प्रत्येक मदतीला तिथे पोहोचलेला आहात. तुमची संस्था प्रत्यक्षपणे मदत करत आहे, तर त्याबद्दल जाणून घ्यायचंय. सामाजिक उपक्रमाबद्दल नेहमी संस्था स्थापनेपासून मी एक असं तत्व ठरलं की फक्त ठेवी घेणं आणि त्याच्यातून कर्ज देणं एवढंच उद्दिष्ट न ठेवता समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, या उद्देशानं आम्ही एखाद्या पेपरमध्ये बातमी झाली की एखादं घर झळालं, पण तशी त्यांना आम्ही 10,000, 15,000, 25,000 आर्थिक मदत देत असतो. पुरामुळे एखादं घर पडलं, पहिल्यांदा घरासाठी, बरोबर आहे, पूरग्रस्तांच्यासाठी आम्ही 10 लाखाची तरतूद केलेली आहे. अरे वा. त्याचबरोबर दरवर्षी आम्ही 31 मार्च रोजी शैक्षणिक कार्य मदत निधी, आपत्कालीन मदत निधी तरतूद करत असतो. अरे वा. या निधीमधून एखादं घर पडलं त्यांना आर्थिक मदत करणं, एखादा जर मजूर अपघात झाला, पेपरमध्ये बातमी आली याला आर्थिक मदतीची गरज आहे, पहिल्यांदा रवळनाथ धावून जाते. मग ते सभा असून देत नसून देत त्या मजुराला आपत्कालीन मदत निधी म्हणून द्यायचं. बरोबर. एखादा हुशार विद्यार्थी आहे, गरीब विद्यार्थी आहे, त्याला आता 10वीला 95% मार्क पडलेले आहेत, पण पुढे शिक्षणासाठी त्याची अडचण आहेत, असे एक पेपरला बातमी आली, पण तशी त्या मुलांना मुलींना आम्ही त्याचे ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षणासाठी आम्ही दत्तक घेतो.
असे शैक्षणिक असे जवळजवळ कितीतरी आता संस्था स्थापनेपासून बरोबर. जवळजवळ 20-25 मुलं मुली आम्ही संस्थेमार्फत ग्रॅज्युएशनपर्यंत त्यांचं मोफत शिक्षण केलेलं आहे. बरोबर. असे शैक्षणिक कार्य मदत निधी आम्ही केलेला आहे. बरोबर. त्याचबरोबर वेगवेगळ्या कॉलेजमधून हायस्कूलमधून पगार कपात येते. त्या हायस्कूलमध्ये त्यांच्या साहित्याच्या शैक्षणिक साहित्यासाठी, त्यांच्या शिबिरासाठी, त्याबरोबर कॉलेजमधील सेमिनारसाठी आम्ही दरवर्षी असं आर्थिक मदत करतो. अरे वा. एखाद्या कॉलेजनं सर मला एक कॉम्प्युटरची गरज आहे कॉलेजला, ती मागणी आली, त्या कॉलेजला लगेच आम्ही कॉम्प्युटरची मदत करतो. अर्थात त्या कॉलेजमध्ये सगळे प्राध्यापक, नॉन टीचिंग स्टाफ, सभासद त्यांच्याकडे, कारण शेवटी त्यांचा पण संस्थेला सहकार असेल तर संस्था पण त्यांना त्या सहकार्यासाठी काम करते. म्हणजे अशा फक्त- पद्धतीनं आम्ही काम करत असल्यामुळे संस्था अगदी पुढे गेलेली आहे, नावारूपास आलेली आहे. अर्थातच सर, आपण बघितलं तर फक्त हाऊसिंग लोन इथपर्यंत तुम्ही मर्यादित न राहता आज अनेकांना मदत करतायत, मदतीचा हात देतायत आणि त्यामुळेच ही संस्था आज 25व्या वर्षात तर पदार्पण केलेलंच आहे. आणि गेली 25 वर्ष खूप चांगलं भान राखून, सामाजिक बांधिलकी राखून खरं तर तुम्ही कार्य करतायत आणि अशीच पुढे देखील तुम्ही कार्य करतच राहणार आहात आणि तुमच्या ठेवी देखील वाढणारच आहेत. जसं तुम्ही आता सांगितलं तसं तुमच्या भविष्यातल्या योजना नक्कीच साकार होणार आहेत. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक आभार. मी जी 24 तासचं मनपूर्वक आभार मानतो माझी मुलाखत घेतल्याबद्दल. नमस्ते मॅडम. आणि यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे